नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी, ब्रेकिंग न्यूज आहे कल्याण डोंबिवलीमधून. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड झाली आहे. महापौर उपमहापौर निवडी दरम्यान शिवसेना उबाठाचे नगरसेवक हे गैरहजर होते. मोठी बातमी आपण आता बघतोय. केडीएमसी संदर्भात कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची देखील निवड झाली आहे. महापौर उपमहापौर निवडी दरम्यान शिवसेना उबाठाचे नगरसेवक हे गैरहजर होते. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, महापौर पदासाठी हर्षाली चौधरींची निवड झालेली आहे, पण उबाठाचे नगरसेवक गैरहजर होते अशी माहिती समोर येते. बरोबर आहे. ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया पार पडत होती महापौर आणि उपमहापौर निवडीची, मी तुम्हाला दृश्य दाखवतो की सकाळ रीतीनं खाली इथं महापौर उपमहापौर जे त्यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा जो प्रस्ताव ठेवला होता त्या प्रस्तावावरती आता हर्षला थविल चौधरी यांची जी नियुक्ती झालेली आहे त्यांच्यावरती सर्वांना त्यांच्याकडून अभिनंदन करण्यात येते. पण याच वेळी ज्यावेळी त्यांची निवड झाली त्यावेळी मात्र उबाटाचे 7 नगरसेवक जे होते ते गैरहजर होते आणि जे संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर उबाटाचे नगरसेवक जे आहेत हे सभागृहात आलेले आहेत. आश्चर्य म्हणजे कीर्ती ढोणे या 16 दिवस बेपत्ता होत्या निकाल लागल्यापासून. या ज्या नगरसेविका आहेत कीर्ती ढोणे या आणि मधुर म्हात्रे हे दोघंही शिवसेनेसोबत आहे असं सांगितलं जात होतं. त्या बेपत्ता होत्या, शेवटपर्यंत कुठे होत्या, पण आज त्या उबाटासोबत आलेल्या आहेत आणि त्यांनी उबाटाच्या गटासोबत बसणं पसंत केलेलं आहे. त्याचबरोबरीनं आणखीन 3 नगरसेवक, उबाटाचे 2 असे नगरसेवक आहेत की जे मनसेचे होते आणि उबाटाच्या चिन्हावरती होते, ते देखील या सभागृहात गैरहजर आहेत अशी माहिती मिळते. आणखीन इथं ते दिसत नाहीयेत. त्याचबरोबरीनं मधुर म्हात्रे हे देखील दिसत नाहीयेत. मधुर म्हात्रे या नगरसेवकावरून फार मोठा चर्चा झाली होती की मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे उबाटाचे 2 नगरसेवक जे आहेत ते बेपत्ता आहेत आणि 16 दिवस ते बेपत्ता होते आणि ते शिवसेनेसोबत, शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत होते अशी चर्चा होती. आणि आजही ते या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये कुठे दिसलेले नाहीयेत. त्यामुळे उबाटाचे नगरसेवक इथं संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यापर्यंत काय करत होते, ते बाहेर काय करत होते, आतमध्ये का उशीर आले, या सगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अजित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.